नमस्कार, जय महाराष्ट्र. कशा आहात सगळे लोक? बरी आहेत ना? काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? बघा, मी आता गावी चालले. तर मला गावाला जाताना खूप टेन्शन आलं होतं की मी एकटी कशी जाऊ. आणि बरं, एकटे जायचं पण काय नाही, गाडीमध्ये बसल्या माणूस जातं, हे पण आहे. पण जर आपल्याकडं सामान असेल तर ते सामान घेऊन जायचं कसं एकट्या बाईने? बरोबर आहे की नाही? आता माझ्या घरापासून मुंबई सेंटर खूप लांब आहे, पण स्वामीच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या कृपेने आपला एक फॉलोवर मला न्यायला येतो आहे, म्हणजे घ्यायला येतो आहे. त्याची 4 व्हीलर गाडी घेऊन येतो. तर तो बोलला की ताई, टेन्शन घेऊ नकोस, मी तुझ्यासाठी येईन. मग ह्याचा अर्थ स्वामी माझ्या हमेशा पाठीशी आहेत. स्वामींच्या कृपेने मी बायचान्स त्याला मॅसेज केला. असं मी कधी कधी त्याला बोलायची, पण बायचान्स मी त्याला मॅसेज केला की अंकुश, तू माझ्यासाठी येऊ शकतो का रे? तू मुंबई सेंटरला मला मदत करशील का जरा? तर त्याने न काय बोलता ते मला हो ताई मी येतो. तर त्याला म्हटलं ठीक आहे, मी अर्ध्या रस्त्यापर्यंत येते, तू अर्ध्या रस्त्यापर्यंत ये. पण ते मला नको नको, तुझ्याकडे सामान आहे ना, तू घरीच थांब, मी माझी 4 व्हीलर गाडी घेऊन येतो. म्हणजे विचार करा, तुमच्या सगळ्यांच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने आणि माझ्या लाईफमध्ये काही मी चांगलं काम केलं असेल तेव्हा मला खूप चांगली लोकं भेटली मला. आणि खरोखर सांगते, मी कधीही कुणाला दगा देणार नाही, काहीच नाही. आणि खूप लोकं माझ्या लाईफमध्ये आहेत, चांगली लोकं पण आहेत. आणि माझ्या फॉलोअरने जे मला मदत केली ते मी कधीच नाही विसरू शकत, माहिती आहे. तर स्वामींना मी धन्यवाद बोलते, कोटी कोटी धन्यवाद स्वामी, की तुमच्या कृपेने मला एक भाविक भक्त स्वामींचे ते मला घ्यायला येतात. आणि आता हे सामान एवढं माझ्याजवळ आहे, बघू शकता तुम्ही, एवढं सामान आहे. हे माझी बॅग आहे, त्याच्यानंतर हे माझं स्टँड आहे, त्याच्यानंतर हे पण मी स्टँड घेऊन चालली. हे तर जास्त माझ्याकडे म्हणजे एक जास्त होतं स्टँड, तर ती गावी लागेल मला, त्याच्यामुळं मी गावी घेऊन चालली. यशकर पण स्टँड नाही ना त्याच्यामुळं. त्याच्यानंतर ही माझी बॅग आहे, ही माझी बॅग आहे. बॅगसुद्धा खूप जड आहे बघा, उचलत नाही एका हाताने. आणि त्याच्यानंतर हे इडलीचा कुकर घेऊन चालली, हे इडलीचा कुकर घेऊन चालली. त्याच्यानंतर हे होम थिएटर घेऊन चालली गावी. एवढं म्हणजे सामान मला एकटीला जमणार नाही ना, ट्रेनमध्ये जाणार कशी. पण मी ऑलो बुक केला तर मला ऑलो बुकिंग करायला येत नाही. तर मला अंकुश मला न्यायला येतो आहे. तर तो आता येतो आहे, म्हणजे जवळपास आलेला आहे. तर मी तयार बसलेले आहे. तर त्याला मी चाय कॉफी करते किंवा थंडा मागवते. आणि कारण जायला उशीर होतो आहे आणि माझं घर पण खूप लांब आहे त्याच्या घरापासून. तर त्याचा ड्रायव्हर आणि तो येतो आहे मला घ्यायला. तर एवढं सामान ते एकटीला तर मला नाही जमणार ना, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. तर ज्याचं कोण नसतं त्याचं परमेश्वर असतो का नाही. तर गणपतीला पण धन्यवाद बोलते. आता मी देवांना सगळ्यांना सांगून चालली, देवांना की देवा, मी गावी चालली, तोपर्यंत घराकडे लक्ष द्या आणि माझ्या चॅनलकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या आणि माझ्या सगळ्या फॉलोवरकडे लक्ष द्या. तर मी किती नशीबवान आहे ना की सोन्यासारखी लोकं मला भेटली. विचार करायची गोष्ट आहे का नाही. मला खूप अभिमान वाटतो. 2 मिनटं मी बोलते, फक्त 1च मिनटं बसून बोलते. खरं सांगायला मला ना, माझ्याकडे शब्द नाहीत, एवढी छान लोकं आहेत माझ्या लाईफमध्ये. आणि खरंच सोन्यासारखी लोकं भेटली मला आणि आहेत माझ्या लाईफमध्ये. मला लय भारी वाटेल. तुम्हाला गावाकडचे ब्लॉग खूप छान दाखवीन, रेसिपी दाखवीन, गावाकडची चुलीवली रेसिपी दाखवीन, माझी भाऊजई दाखवीन, माझा भाऊ तुम्हाला दाखवीन, माझा मुलगा दाखवीन, माझ्या भाच्या दाखवीन, मला भाचा दाखवीन, गावाचं घर दाखवीन. खूप काय एन्जॉय करीन मी आणि मस्तपैकी राहीन माझ्या जिंदगीमध्ये. मी तुम्हाला काही चांगलं व्हिडिओ दाखवीन, काय आहे ते पण दाखवीन, काय खाते ते पण तुम्हाला दाखवीन, ठीक आहे. तर चला आता माझा सफर बघूया. मुंबईपासून ते गावापर्यंत माझा सफर पहा, ठीक आहे. आता तो येईन मला घ्यायला. मी सगळ्यात तयारीत बसली. तर मी विचार करते चहा पाणी बनवून ठेवावं, पण नंतर म्हणतात चहा नको, तर डायरेक्ट त्या लोकांना मी खाली घ्यायला जाईन. तर ते लोकांना मी आता थंडा आणते, थंडा पाजते आणि मग निघूया आपण, ठीक आहे. तर प्रवास आपला कसा आहे कसा नाही, कोणती गाडी येते कोणती नाही, ते सगळं तुम्हाला मी दाखवते. आणि खूप चांगलं आहेत आपल्या लाईफमध्ये लोक. खूप खूप धन्यवाद बोलते मी. अंकुशला पण खूप खूप धन्यवाद बोलतो. तो हमेशा मला ताई बोलतो. आणि मी त्याला आज बायचान्स त्याला मेसेज केला, बायचान्स. मी म्हटलं आज काय करू, मी कसं जाऊ गावी, माझ्याकडे सामान आहे, मला नाही जमणार एकटीला, मला फक्त असं कपडेच घेऊन जायला लागतात, मला असं वाटलेलं. मग मी विचार केला, मी त्याला मेसेज केला. तर त्याने न काय बोलता, विचार करा, संडे आहे, त्याला पण 2 मुली आहेत, बायको आहे, आई आहे, सगळं परिवार आहे, पण तो सगळ्यांना सोडून मला सोडायसाठी आला बा का. विचार करा भावांनो, म्हणजे किती प्रेमाळे लोक आहेत माझ्या लाईफमध्ये, मला किती जीव लावणारे लोक आहेत माहिती आहे. खरंच मला ना खूप भारी वाटलं, एकदम डोळं भरून आलं, शपथ सांगते. आता तुम्हाला माझा प्रवास दाखवते, गाव ते मुंबई ते गाव दाखवते, ठीक आहे. तर चला भावांनो, काही चुकलं असेल तर नक्की सांगा, माझे डोळे भरून आले रे भावांनो, खरं सांगते. मला खूप लोक प्रेम करतात रे, माझ्या लाईफमध्ये खूप लोक आहेत मला प्रेम करणारे. पण ठीक आहे, काय
काही गोष्टी मी नाही तुम्हाला बोलू शकत, पण गावाला मी सगळं तुम्हाला काय 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 सांगेन. गावाला पण का चालली, कशामुळे चालली ते पण तुम्हाला सांगेन एकदम. ठीक आहे. गावाला तर माझा मुलगा बी आहे, असं नाही की नाही, आणि मुलाला पण भेटणं होईल आणि माझी इतर कामं पण आहेत गावाला, ते पण मी करीन येईल. ठीक आहे. तर चला भेटूया. आता मी आता येईन, अंकुश तुम्हाला दाखवते. ठीक आहे. घरात ना खूप अंधार झालाय, तर घरात व्हिडिओ करायला नाही जमलं. दादा गाडी घेऊन आलाय, अंकुश आलाय, तर मी आता गाडीत बसते, त्याला दाखवते. कारण लय उशीर झालाय आता. 9:30ची गाडी आहे माझी. एक खोल बाबू. आता मुंबई सेंटर जाऊ. अंकुशला उशीर झाला. अंकुश इकडे बघ. अंकुश अंकुशचा ड्रायव्हर पण आहे. आलोय आता एकदम. बिचारा मला घ्यायला आला, बिचारा एवढा लांब आला. त्याला मी थंडा पण नाही पाजू शकली घरात बसून. एक थोडंसं पेप. अरे पे बाबा. हे बघा किती रात्र झाली आम्हाला, आणि गर्दी बिर्दी काहीच नाही. अजून मला पोचायचंय माझ्या घराजवळच अजून पण आहे मी एकदम. बघा किती मस्त एकदम रस्ता आहे, आणि रस्त्याला गाड्या किती पळतात बघितलं का. बघा हे हायवे आहे, माझ्या घरापासून जायचं हायवे आहे बघा. हा ना व्हिडिओ काढत होता. मला बोलतोय की मला व्हिडिओ बनवायला नाही येत. हा कर 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 व्हिडिओ कर कर. आता तो आहे ना व्हिडिओ काढतोय. त्याला म्हटलं काढ व्हिडिओ, की मी स्मिता सातपुतेने हेल्प केली म्हणून, तुम्ही ह्यांना ओळखता का म्हणून. हाय. शिकायचं. हाय बोल ना. हाय नमस्कार जय महाराष्ट्र, कसे आहात सगळे लोक, असं बोलायचं ना. खरं तुमची काकी खूप नशीबवान आहे. सोन्यासारखी लोक मला भेटली माझ्या लाईफमध्ये. आज विचार करा, माझं घरापासून मुंबई सेंटर किती लांब आहे माहिती आहे, खूप लांब आहे. आता मी सगळा प्रवास तर तुम्हाला नाही दाखवू शकत. हे बघा मुंबई, बघा मुंबई. बिचारा कामधाम सगळं सोडून मला सोडायला आला माहिती आहे. ज्याचं कोण नाही त्याचं परमेश्वर असतं एकदम. थँक्यू सो मच. हे बघ इकडे एकदा बघ दाखव. आपण ह्यांना ओळख टाका. बोल माझ्याबद्दल काय तुला काय वाटतं. अरे लाजू नको, बोल. तू माझा भाव आहे, बोल. काय नको नाही म्हणलं मग. बरं ठीक आहे, बोल 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 काहीतरी बोल. बरं पब्लिकला बोल ना, काहीतरी बोल. हाय. जास्त हसू नको, बोल. बस झालं आता. चला आता पोचलं, तुम्हाला दाखवते मी. आली बघा. आता मी सामान बाहेर काढते. आलं परेल स्टेशन, बघा परेल स्टेशन आहे बघा. आता आला बघा आमचं सामान, मी इथं ठुले. आता मी व्हिडिओ काढते जरा, अंकुशला दाखवते तुम्हाला. बिचारा माझ्यासाठी बघा न काय पैसे घेता न काय घेता, बिचारा एवढा लांब ना आला, माझ्यासाठी आला, गाडी घेऊन आला, आता आपल्या ड्रायव्हरला घेऊन आला. आता परेल स्टेशन मला बसून देतोय बिचारा. आता पण ह्याला म्हणते जा म्हणते, कारण 9:30ला गाडी आहे. आपण किती वाजता निघालो होतो? 6:30ला घरातून निघालो होतो, पण ट्रॅफिक जाम होता रविवार दिवस म्हणून आहे ना. माझ्या घराच्या साईडला सगळं म्हणजे हे आहेत ना, म्हणजे असे हे आहेत फिरण्यासारखं आहे, तर त्या साईडला खूप गर्दी होती. पण तरीसुद्धा एवढ्या गर्दीतनं मी आले. 9 वाजले ना, आता 9 वाजले, म्हणजे अर्धा तास मी लवकर आली बघा. हे बघा परेल डिपो आहे. आता गावापर्यंत तुम्हाला प्रवास दाखवते. हे बघा अंकुश आहे बिचारा, आहे त्या हालतमध्ये आलाय बिचारा. अंकुश म्हणतो तुला पाताळ आहे. मी ह्याच्यामध्ये जार दिसती, व्हिडिओमध्ये जार दिसती, पण हकीकतमध्ये लय पाताळ आहे मी. ठीक आहे. चला आता बसमध्ये बसल्यानंतर व्हिडिओ काढते एकदम. हां हां चला माझी बस लागले. आता ह्याने जाणं शिवसेनेत बस आहे बघा. अकलूज बस आहे, अकलूज परेलवरनं लागते. ओके. तिथे माझे दादा आहेत, ते पण माझे फॉलोवर आहेत, ते पण. आणि चला आता इथनं पण तुम्हाला माझा इथनं प्रवास काय आहे काय नाही ते तुम्हाला मी दाखवते. ठीक आहे. चला आता सामान मी आतमध्ये ठेवलेलं आहे. 1 मिनिट तुम्हाला दाखवते. पहिलं सीट आहे माझी. तिथं ठेवलं मी सामान माझ्या. चला डिपूच्या बाहेर आली, म्हणजे बसमध्येच आहे सगळं सामान ठेवलं आहे. काही टेन्शन नाही मला, काहीच नाही. आणि बघायला गेलं ना ह्या जगामध्ये खूप माणुसकी आहे. आणि खरोखर सांगते मी, कोटी कोटी धन्यवाद बोलते अंकुशला,
त्याने आपल्या ड्रायव्हरला घेऊन तो आला मला इथं सोडवायला. ड्रायव्हरला सामान घेऊन माझ्याच्या एकटीनं तर होणार नव्हतं, पण त्याच्यामुळे आज मी इथं पोचली आहे. ती पण अर्धा तास आधी पोचली. मला असं वाटायचं मी पोचते की नाही पोचते, पण त्याने बरोबर पोचलं. आणि आता तुम्हाला इथनं पुढचा माझा प्रवास आहे, जाताना काय होतं आहे काय नाही हे सगळं मला दाखवते. ठीक आहे. आणि छान छान तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतात, गावाकडचे व्हिडिओ बघायला भेटतात. लाईव्ह कमी पण व्हिडिओ तुम्हाला दाखवेन एकदम. ठीक आहे. रेसिपी बी छान छान तुम्हाला दाखवेन एकदम. ठीक आहे. बदलतेच नाही बघा. चला बाय. आता बसमध्ये बसते सामानाजवळ. ठीक आहे. चला आता बसमध्ये बसली, पहिल्या सीटला बसली. आणि आता जमलं तर व्हिडिओ आलमूलं काढेल, दुसरी मतलब व्हिडिओ बनवेल. तर आता हे ब्लॉग म्हणजे थांबवते वाटलं तर बघते आता. ठीक आहे. चला बघायचं आहे ना, जेवायला थांबली गाडी जेवायला. माहीत नाही कोणती स्टेशन माहीत नाही मला. चला सुला जाऊया. बसून 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 बघा. बारामती आलं, बारामती सुजत माझी आई. बारामती बारामती आलं मी आली एकदम. काळू काय अजून सामान उतरवलं इथं. अजून आता दादा माझे यश आणि माझा भाऊ येतो न्यायला मला. आता चला मला न्यायला गाडी घेऊन. ओम अजून एक गाडी द्यायची बाकी आहे. आता 15 दिवसा नाही. कुठे गेला ओम? कुठे गेला ओम? ओम आलाय बघा. आंध्र बुक पडला एकदम. हे सामान घेऊन आली बघा. आप्पा बसला तिथं अलकेतात काय. चला आमची सवना पण झोपलेली आहे बघा. काजल झोपलेली आहे. काजल सवनी सगळी झोपलेली आहेत. आमची सुवर्णा कुठे गेली बघा. सुवर्णा झोपली बाई. अगं सुवर्णा मी आई की शिवण्या. अगं चेंबून जायची बाई मी. चेंबून जायचे सवनच्या अंगावर झोपून. सवनी कोणचं ही आहे का ही आहे? अगं ग ग ग ग ग ग ग ग ग हे पोलगी आहे. पुलगी पुलगी पुलगी. अगं सलून ये. अगं सलून ये. अगं तुम्हाला होम थिएटर आणलं की. अयो चला भावानं तुम्हाला सामान दाखवते काय काय आणलं ते. हे चला होम थिएटर आणलं. होम थिएटर कादू. अयो आमचा कादू उठला बाय. कसा टाका टाका बघतोय ग. सवनी काय बघा नाही बाय टाका टाका. तिला कशी खुशी नाही झाली म्हणजे असं बरी आली मला ताप द्यायला. काय टोका हा इथे लांब आम्ही प्रवास करून आलोय आणि टोका. चला आता आपण काय काय आणलं. ओमसाठी बघा. हे तर माझं टँड आहे. हे माझं टँड आहे माझं. तर हे तर आमचं मला आहे माझं टँड. ओमसाठी पण मी आणले बघा. टँड आणले आम्ही गावाला पण माझ्याकडे एक शिल्लक होतं. तर हे बघा हे टँड आहे. आमच्या ओमला कुठं पण जाऊन व्हिडिओ बनवू शकतो जरा. हे बघा एक होतं शिल्लक. तर मला काय करायचं इकडं तिकडं ठेवण्यापेक्षा. आणि गावाला पण बरं आहे एखादं टँड. मी बांधून दिलं आणलं मुंबईवरनं येताना. हे बघा हे खूप महागाचं आहे. हे पण आमचं टँड. ह्याचं हे आहे. हे कारण ठुलं आहे मी. ह्याला बसवायचं असं आहे. हे बघा खूप मोठं आहे एकदम. बरं आहे हे बघा. ते वाकडं तिकडं ते पण होतं आहे बघा. ते पण महागाचं आहे आमचं टँड. हे दुपारच्या घेतोय मम्मीला गवताला बघा. आता त्यासाठी बघा मी तुम्हाला दाखवते. हे तर हे इलायची पावडर बनवलेली हे आहे. त्याच्यानंतर हे पण राहिलं मी आणलं. तुम्ही बटाटे मला घेऊन जावा. बटाटे राहिलेली शिल्लक ती पण आणली बटाटे. आता वडापावला घालते शिजायला. वडापाव करते सकाळ सकाळ पोरांना. त्याच्यानंतर हे बघा तुपाचा डबा आहे. हे तूप आणलंय मी. हे कपडे आहेत माझेवाली. नका ही शेजवान चटणी आहे. ही शेजवान चटणी थोडी मोठीची मोठी आहे. तसं तसं डबा राहिला. मग आता मी का आणलं माहिती आहे मुंबईला गेल्यानंतर मला म्हणजे कधी जाते कधी नाही मला माहीत नाही. बघा शेजवान चटणी. त्याच्यानंतर हे बघा ते गेलं व्हायचे अजून. हे माझे कपडे आहेत बघा. आणि हे बाटल्या आहेत. येऊन जातो पटाव पत्ता बघ
त्याच्यानं बाटल्या वाचतात. हे बघा, आता पोरांना नूडल्स बनवते. हे सगळं मी चायनीजचं आणले सामान. हे सगळं माझ्या घरातलं आणले मी. संपलं नाही काय नाही तर मला कधी डेट बी संपून जाईल ना तर पोरं खात्यानं कमसे कम त्या हिशोबाने मी आणलं एकदा. आणि सवर्णातली साडी आणलं, सवर्णाची साड्या 2 आहेत. हे बघा, सवर्णाची साडी तुम्ही तर बघितली ना, तिथं घरात दाखवली तुम्ही. बघा ही म्हणजे ही माझीवाली आहे आणि ही सवर्णाची. सवर्णा बघ, ही माझ्या एका चाहत्यानं साडी दिली बघा. बघा ह्या 2 साड्या आहेत. आता पिको फुल करायला टाकते मी ह्या लोकांना. ओके, हे जर तुझ्या मम्मीला हे दे, तुझ्या मम्मीला टॉप दे, चांगला बसणार टॉप आहे तुझ्या मम्मीला. आणि माझं ब्लाऊज बिऊज आहे, ही कपडे त्यात ठेवून देतात ह्याला. ठीक आहे, 1 मिनिट काय हे. ओ मला चेंज जाऊ तिथं म्हणजे ह्याचं काम झालं. हे बघा, ही फेसवॉश आहे. त्याच्यानंतर हे इडलीचा कुकर तुम्हाला माहीत आहे, तुम्ही तर बघितला इडलीचा कुकर कसं भरा. सवना दाखवते खोलून. आता इडल्या असं नाही का भिजाय घालते, उद्याच्या पोरांना होऊन खायला एकदा. हे बघा, हे भांडे आहेत. त्याच्या 2 पॅन्ट आहेत माझ्यावाल्या. आणि भांडे तर तुम्हाला दाखवत मी इडलीची भांडी. ह्याच्यामध्ये ढोकळा बनवायचा, ह्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायचा, ह्याच्यामध्ये मोमोज बनवायचं, ह्याच्यामध्ये इडली बनवायची, ह्याच्यामध्ये इडली बनवायची. भांडं बघ कसलं जर आहे. आणि हे बघा भांडं सवय नाही, भांडं बघ कसलं जर आहे. बघ बघ, डब्यात ठेवून देते. आणि ह्याच्यामध्ये हे करायचं, ते काय म्हणतात त्याला, इडल्या बनायच्या बारक्या बारक्या इडल्या, माहिती आहे ना. आता संध्याकाळी इडलीचं भिजाय घालते, त्या मस्त रेसिपी बनवली. हे छोटी का सरी बॉक्स फेकून नाही द्यायचा, बॉक्समध्ये भांडी द्यायची, मग टिकत्यात भांडी चांगली. सर छोटी का बॉक्स त्या साईडला ठेवून देते कसं. आता हे राहिलं बघा, ह्याच्यामध्ये काय काय आणायचं तुम्हाला दाखवते. हे खोलून घेते पहिलं मी. ठीक आहे, सगळं इथे खोलायचं. हे 2 परकर आहेत, हे मॅगी आहे, हे पापड आहे, हे सूट बडीशेप आहे, मिरची पावडर आहे, कॉफी आहे, चायपत्ती आहे, हे नूडल्स आहे. आता नूडल्स बांधते पोरांना. आणि पास्ताचं सामान आहे, हे पी पास्ताचं सामान, पिझ्झाचं सामान हे आहे. ते कुरवड्या पापड तळायचं आहे ते आहे. हे खसखस आहे, जिरा आहे, हे टोस्ट आहे. आता खायला खात्यानं पोरं आहे खायला. आणि ह्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता आहे. ह्याच्यामध्ये बुंदी आहे, बुंदी पारायची. आणि सुवर्णाला परत केव्हा हिला काजलला सगळं नाही. हे बघ तुला कशी वाटते नाही का. मम्मीला कुठं जाता येताना मम्मीला सुवर्णाला हे परस. ह्याच्यामध्ये होम थिएटर आहे, एवढं होम थिएटर बघ. आणि हे होम थिएटर आहे, काही होम थिएटर आहे. हे आता हे कर जाऊ पाहिजे तर ह्याचा रिमोटमध्ये सगळं आहे. ठीक आहे, हे ठेवून देते का. तूप पण आणलं आपण, तूप. आता ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये माझं सामान आहे एकदम. ठीक आहे, चला ही थंडायचा थोडासा, सकाळ थंडा पिती. चला, हा ब्लॉग कसा वाटला कसा नक्की सांगा. आणि तुम्हाला असं छान बघा, भरपूर सामान तरी आहे बघा. बघितलं का, ह्याला पण किती वजन लागतंय माहिती आहे का. तर आता बघा, आता इथनं परत मी सारं राशन भरते थोडंसं आणि मस्त रेसिपी दाखवली तुम्हाला चांगलं. तर तुम्हाला भाजीचं एक वातावरण दाखवते आम्ही. ठीक आहे, चला तुम्हाला भाजीचं वातावरण दाखवते. सकाळच्या पालीचं बघा, कोंबडं कोकायला लागले सगळं बघा. हे बघा वाव, बघा सकाळचा नगारा किती शांत वाटतंय ना एकदम. बघा, चला भावानं बाय.